नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2019 पासून अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 द्वितीय वर्ष कला या शाखेच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना ही करण्यात आलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी द्वितीय वर्ष कला अर्थशास्त्र जनरल या विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती पाहणार आहोत. अर्थशास्त्र जनरल या पेपरचं नाव आहे वित्तीय व्यवस्था भाग 1 सेमिस्टर 3 प्रकरण पहिले. प्रकरणाचे नाव आहे भारतीय वित्तीय व्यवस्था. देशातील वित्तीय व्यवस्था हे देशाच्या आर्थिक विकासातील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. या वित्तीय व्यवस्थेच्या कार्यावर देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. या वित्तीय प्रणालीमध्ये बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या, युनिट ट्रस्ट, म्युच्युअल फंड इत्यादींचा समावेश होतो. बचतीस प्रोत्साहन देऊन बचत वाढवणे आणि ही बचत गुंतवणूक करणे हे महत्त्वाचे कार्य या वित्तीय व्यवस्थेकडून केले जाते. तर पहिला जो टॉपिक आहे तो भारतीय वित्तीय व्यवस्थेचा अर्थ, स्वरूप आणि भूमिका यांचा अभ्यास करणे. वित्तीय व्यवस्थेचे स्वरूप हे व्यापक आहे. आधुनिक काळात वित्तीय प्रणालीच्या स्वरूपात अनेक बदल घडून आले आहेत. हे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या साहाय्याने या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचे आहे. तसेच वित्तीय व्यवस्थेमध्ये बचतीस प्रोत्साहन देऊन बचत गोळा करणे आणि ही बचत गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य वित्तीय व्यवस्थेकडून केले जाते. बचत व गुंतवणूकदार यांच्यातील दुवा व पैशातील संसाधनाचे वित्तीय साधनात रूपांतर करणारी व्यवस्था अशा महत्त्वाच्या भूमिका या वित्तीय व्यवस्थेकडून पार पाडल्या जातात. दुसरा टॉपिक आहे भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना. भारतामधील जी वित्त व्यवस्था आहे या वित्त व्यवस्थेच्या रचनेमध्ये सर्वच प्रकारच्या लहान आणि मोठ्या वित्तीय संस्था, वित्तीय बाजार, बाजारामध्ये वापरण्यात येणारी साधने आणि सेवा या सर्वांचा समावेश होतो. त्याशिवाय वित्तीय व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था ही योग्य दिशेने आणि मार्गाने जाऊ शकत नाही. तिसरा टॉपिक आहे तो भारतीय वित्तीय व्यवस्थेची वैशिष्ट्ये. भारतातील वित्त व्यवस्था त्यांचा विकास हा हळूहळू म्हणजे टप्प्याटप्प्याने झालेला आहे. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रातील वित्ताची गरज परिणामकारकपणे पूर्ण करण्याचे महत्त्वाचे कार्य वित्तीय व्यवस्था करीत आहे. या वित्तीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत आणि या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. पुढचा टॉपिक आहे चौथा भारतीय वित्तीय व्यवस्थेची कार्य. वित्तीय व्यवस्था हे अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग असतो. वित्त व्यवस्थेशिवाय अर्थव्यवस्था परिणामकारकपणे कार्य करू शकत नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थव्यवस्थेतील वित्त व्यवस्था प्रबळ असण्याबरोबरच अर्थव्यवस्थेतील बदलानुसार वित्त व्यवस्थेमध्ये देखील बदल हा व्हावा लागतो. अर्थव्यवस्थेचा
विकासाचा दर हा वित्त व्यवस्थेवरच अवलंबून असतो. कारण वित्त व्यवस्था देशात अनेक प्रकारची कार्य पार पाडत असते. तर या कार्यांचा अभ्यास या टॉपिकमध्ये आपल्याला करायचा आहे. प्रकरण दुसरे आहे, प्रकरणाचे नाव आहे भारतातील बँक व्यवसाय. या प्रकरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या बँकांचा अभ्यास करायचा आहे. भारतामधील अर्थव्यवस्थेत बँक व्यवसायाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. देशांतर्गत जो व्यापार आहे, हा व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि परकीय जे व्यापार आहे, या व्यापाऱ्यांना आवश्यक असणारे भांडवल पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य बँका करतात. अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये बँका म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळेच या बँकांना शरीरातील रक्तवाहिन्या असे संबोधले आहे. यामध्ये पहिला टॉपिक आहे तो व्यापारी बँक. व्यापारी बँकांची निर्मिती नफा मिळवण्याच्या उद्देशाने जरी झालेली असली तरी या व्यापारी बँका ठेवीदारांना चांगल्या प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. या व्यापारी बँकांचे कार्य अभ्यासणे तसेच या व्यापारी बँकांचे जे वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण 3 प्रकारामध्ये करण्यात आलेले आहे. त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका आणि विदेशी बँका अशा 3 प्रकारामध्ये व्यापारी बँकांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकारी बँका असे म्हटले जाते. या बँकांवरती सरकारचे नियंत्रण असते. खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबरोबरच खाजगी क्षेत्रामध्ये देखील बँका कार्य करीत असतात. या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचा अभ्यास करणे तसेच देशामध्ये परकीय जो व्यापार केला जातो, आयात आणि निर्यात, या आयात निर्यातीला आवश्यक असणारे परकीय चलन पुरवण्याचे कार्य या विदेशी बँकांकडून केले जाते. या विदेशी बँकांचा अभ्यास या टॉपिकमध्ये करायचा आहे. पुढचा टॉपिक आहे 5वा प्रादेशिक ग्रामीण बँका आणि 6वा आहे सहकारी बँका. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 70% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते. या ग्रामीण भागाचा विकास करणे, शेती क्षेत्राला, ग्रामीण भागामधील उद्योग, व्यवसाय यांना आवश्यक असणारे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर या प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांचे व्यवस्थापन, त्यांचे कार्य, त्यांच्या समस्या आणि उपाययोजना यांचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. आता प्रकरण तिसरे आहे. प्रकरणाचं नाव आहे भारतातील वित्तीय बाजारपेठ. भारतातील सर्व वित्तीय बाजारांना एकत्रितपणे भारतीय वित्तीय बाजार असे म्हणतात. या वित्तीय बाजारामध्ये वित्तीय जे साधने आहेत त्यांची खरेदी विक्री होते. यामध्ये शेअर्स, कर्जरोखे, बाँड, धनादेश यांचा समावेश होतो. हे वित्तीय बाजार देशांतर्गत आणि जागतिक वित्तीय बाजार या 2 प्रकारामध्ये कार्य करतात. अशा या वित्तीय बाजाराचे वर्गीकरण हे
दोन प्रकारामध्ये झालेले आहे. त्यामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार अशा दोन प्रकारामध्ये वित्तीय बाजाराचे वर्गीकरण हे करण्यात आलेले आहे. तर पहिला टॉपिक आहे तो म्हणजे वित्तीय बाजाराचे वर्गीकरण आणि दुसरा टॉपिक आहे भारतातील नाणे बाजार. नाणे बाजार म्हणजे ज्या ठिकाणी अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध होते त्या बाजाराला नाणे बाजार असे म्हटले जाते. या नाणे बाजाराची वैशिष्ट्ये व कार्य अभ्यासणे. तिसरा टॉपिक आहे भारतीय भांडवल बाजार. ज्या ठिकाणी दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध होते त्याला भांडवल बाजार असे म्हटले जाते. भारतीय भांडवल बाजाराचे वैशिष्ट्ये व कार्य अभ्यासणे. चौथा टॉपिक आहे विदेशी विनिमय बाजार. विदेशी विनिमय बाजार याला परकीय विनिमय बाजार असे म्हणतात. ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने वस्तू बाजारामध्ये वस्तूंची खरेदी विक्री होते त्याचप्रमाणे विदेशी विनिमय बाजारामध्ये परकीय चलनाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जाते. त्याला विदेशी विनिमय बाजार असे म्हणतात. या विदेशी विनिमय बाजाराची भूमिका आणि तिचे महत्त्व अभ्यासणे. जागतिक व्यापारामध्ये अर्थव्यवस्थेत विदेशी विनिमय बाजाराला अत्यंत महत्त्व आहे. कारण अर्थव्यवस्थेचे सामर्थ्य आणि वाढ हे विदेशी विनिमय बाजारावरती अवलंबून असते. म्हणून विदेशी विनिमय बाजाराची भूमिका या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची समजली जाते. तर अशा या विदेशी विनिमय बाजाराची भूमिका आणि महत्त्व यांचा अभ्यास या टॉपिकमध्ये करायचा आहे. प्रकरण 4 आहे. प्रकरणाचं नाव आहे महत्त्वपूर्ण वित्तीय संस्था. यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो वित्तीय संस्थांचा अर्थ आणि महत्त्व. भारतामध्ये शासनाकडून व्यवसाय आणि उद्योग या क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी अशा वित्तीय संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या वित्तीय संस्था व्यवसाय आणि उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करण्याचे कार्य करतात. हे वित्तीय संस्था कर्ज देणे, ठेवी स्वीकारणे, गुंतवणूक करणे हे कार्य पार पाडत असतात. दुसरा टॉपिक आहे रोखे बाजार. रोखे बाजाराला शेअर मार्केट असे म्हणतात. ज्या ठिकाणी शेअर्स आणि रोखे यांची खरेदी विक्री केली जाते त्याला रोखे बाजार असे म्हटले जाते. रोखे बाजाराचे अर्थ आणि त्याचे कार्य याचा अभ्यास या टॉपिकमध्ये करायचा आहे. तसेच या रोखे बाजारामध्ये भारतामधील जे बाजार आहेत राष्ट्रीय रोखे बाजार त्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज असे म्हणतात आणि मुंबई रोखे बाजार त्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे म्हणतात. तर या रोखे बाजारांचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. तिसरा टॉपिक आहे बँकेतर वित्तीय संस्था. बँकांव्यतिरिक्त भारतामधील ज्या बँकेतर वित्तीय संस्था आहेत या वित्तीय संस्थांचा अभ्यास या तिसऱ्या टॉपिकमध्ये करायचा आहे. चौथा टॉपिक आहे भारतातील महत्त्वपूर्ण वित्तीय संस्था. बँकांच्या बरोबरीनेच भारतीय वित्तीय संस्था या कार्य करीत असतात. मग यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशा ज्या वित्तीय संस्था आहेत त्यामध्ये LIC भारतीय आयुर्विमा महामंडळ असे त्याला